गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग 10. मी कामावर गेल्या गेल्या काय काम केलं असेल तर ते भाड्याने रूम शोधायला मित्रांना सांगितलं आणि वेदीला जॉब. मी जात होतो त्याच कंपनीत मॅनेजरला विचारलं. त्या बोलल्या परचेस डिपार्टमेंटला आहे जागा. मग काय, दुसऱ्या दिवशी मी तिला घेऊन येतो सांगूनच घरी परतलो. आज कॉलेजला जाणार नव्हतो. वेदीचा चेहरा पार उतरला होता. दिवसभर किती त्रासली असेल हे दिसत होतं. मी आल्यावर तिच्याशी बोललो. मला बघून तिचा चेहरा जरा खुलला. उद्यापासून तुला माझ्या इथेच जॉब भेटला आहे. दुसऱ्या डिपार्टमेंटला आहे. पण एक बरं, एकत्र जाऊ. संध्याकाळी मी कॉलेजला जाईन, तू येशील घरी. ओके, मी म्हणालो. ओके बॉस, वेदी म्हणाले. हस आता. खुश ना? काकीचं जास्त मनावर घेऊ नको. ती बोलते आणि करते पण. मनात काही नाही तिच्या. आणि काका माझे चांगले आहेत. ते तुला कधीच दुखावणार नाहीत. मी तिला समजावत म्हणालो. हो, मी काही कोणाचंच मनावर घेत नाही. सो डोंट वरी, वेदी म्हणाले. भाड्याने रूम जरी बघायला सांगितला तरी मी वेदीला त्याबद्दल बोललो नव्हतो. बाबांना फोन केला, सगळं बोलून घेतलं. बाबा आईला मुंबईला पाठवायला तयार झाले होते. बाबा स्वतः छान जेवण बनवायचे, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. काकी मला काही त्रास देत नव्हती, पण वेदीला कामावरून आल्यावर सुद्धा काम जेवण वगैरे करायला लागायचं. रात्री सर्वांची जेवणाची भांडी वेदी एकटी करत होती. नवा जॉब, ट्रॅव्हलिंगची सवय नसल्यामुळे आणि काम खूप असल्यामुळे ती जॉबवरून थकून येत होती. पुढची कामं तिच्या ताकदीच्या बाहेर जात होती. पडल्या पडल्या झोपत होती बिचारी. पण कधी माझ्याकडे तक्रार केली नाही की तुझी काकी अशीच किंवा तशीच असं. कधी कधी खूप दया यायची तिची. मग मीच भांडी घासायला मदत करत होतो. गावावरून आल्यावर आता 2 महिने झाले होते. वेदीला 6,000 आणि मला 2-3 वर्ष काम केल्यामुळे 10,000 पगार झाला होता. हळूहळू बॅलन्स वाढत जात होता. मी काकांना काही द्यायचा विचार करत होतो, पण ते नकोच म्हणाले. त्यामुळे मी सगळ्यांना कपडे घेतले. असंच दोघं राहणं मला तरी पटत नव्हतं. वेदीचा 12वीचा रिझल्ट लागणार होता आणि रिझल्ट लागला की तिचं कॉलेज ॲडमिशन करणार होतो. वेदी सध्या खूपच थकलेली वाटत होती. तिला खूप आरामाची गरज होती. मला तिच्याकडे बघून कसं तरीच होत होतं. तिला एकदा जबरदस्ती डॉक्टरकडे नेलेलं, कारण तिला डॉक्टरकडे जायला आवडत नसे. परत गोळ्या घ्यायची नाही, तिच्या मागे मागे करत गोळ्या द्यायला लागायच्या. वेडी मुलगी. कधी कधी या सगळ्याचा विचार करून मलाच खूप थकवा यायचा. मित्राने आमच्या कंपनीजवळच एक चाळीत रूम असल्याचं सांगितलं. मी स्वतः आधी बघून आलो. पाणी बाहेर होतं. संडास एकत्र चाळीचा होता. मालक पहिल्या भेटीत तरी चांगला वाटला होता. पुढचं काय माहीत. आता विचारात होतो. भाड्याने राहायच्या माझ्यासाठी सोपं नव्हतं. परत वेदीची जबाबदारी होती. दोघंच राहिलो तर लोक नावं ठेवतील. मला काही फरक पडत नव्हता, पण लोकांना हा विचार करायला तरी जागा का द्या, असा एक मनात विचार आला होता. त्यामुळे दोघंच राहणं मला पसंत नव्हतं. पण परिस्थिती कधीकधी आपल्याकडे पर्याय सोडत नाही. तसंच झालं होतं. एकदा वेदी कामावरून घरी आली आणि तिला थकवा वाटत होता म्हणून बसली. मी नेमका कामावरून लवकर आलो होतो आणि कॉलेजला जाणं टाळलं होतं, कारण मला दुसऱ्या कामासाठी जायचं होतं. तेवढ्यात काकीने कामावरून बडबडायला सुरुवात केली.
आल्या आल्या बसायला गेलीस, काम कोण करणार? इथे फुकट सगळं खायला भेटतं, मग किंमत कशी कळणार? काकीला मी बाहेर होतो हे माहीत नव्हतं, त्यामुळे ती बोलत होती. कदाचित रोजच बोलत असावी, असं मी नसायचो रोज. आणि वेदी कधीही बोलली नाही. मला खूप वाईट वाटलं हे काकीचं बोलणं ऐकून. स्वतःला सावरत कसाबसा पुढे गेलो. काय झालं काकी? एवढंच बोलू शकलो. काकीचा चेहरा एकदम पडला. ती माझ्या प्रश्नाला उत्तर न देता, अरे तू केव्हा आलास? तुला चहा हवा का? असा विषय बदलत बोलू लागली. मला काकीला काय बोलावं कळत नव्हतं, कारण ती वयाने मोठी होती. काय झालं तरी आज आम्ही त्यांच्यामुळे इथे राहू शकलो. काका खूप चांगले होते, म्हणून मी काही न बोलता चहा द्या असं सांगितलं आणि चहा पिऊन सरळ खोली मालकाला भेटायला गेलो. आम्ही 2-3 दिवसात राहायला येतो असं सांगितलं. आजूबाजूची माणसं येऊन विचारत होती, कोण कोण येणार आहात? मी, माझी आत्तेबहीण आणि आई असं मी सांगितलं. तेही लोक ऐकून खुश झाले. मालकाला ॲडव्हान्स दिला आणि मी परत काकांच्या रूमवर आलो. कुणाला काहीच भनकसुद्धा नव्हती. मला बाकी कोणाचा प्रश्न नव्हता. काकांना कसं मनवायचं हाच मोठा टास्क होता. येताना बाबांना फोन केला आणि सगळं सांगितलं, कारण त्यांचा काही गैरसमज व्हायला नको होता. मनात शब्दांची जुळवाजुळव चालली होती. काका कामावर आले, फ्रेश होऊन चहा वगैरे झाला. टी व्ही बघत बसले असताना मी त्यांच्या बाजूला जाऊन बसलो. काकांनाही आश्चर्य वाटलं. काय झालं? आज माझ्या बाजूला येऊन बसलास? काही काम होतं का? मला त्यांनी काळजीने विचारलं. मी म्हणालो, काही काम नव्हतं, पण बोलायचं आहे. हां, मग बोल ना, काका म्हणाले. काका, मला भाड्याने रूम घ्यायचा आहे. मी बाबांशी बोललोय. तुमच्याशी बोलून घेतो. तुम्ही अजूनपर्यंत खूप सांभाळलात. यापुढे आता आम्ही भाड्याने राहू शकतो. मी एका मित्राला बोलून ठेवलाय रूम बघायला. उद्या सांगेल बोललाय. एका दमात मी काकांशी बोललो. रूम बघून ठेवलाय सांगायला धीर झाला नाही. बाबा हो बोलले का? मग ठीक आहे. रूम बघितलास की मला सांग, मी येईन बघायला. व्यवस्थित असायला पाहिजे ना, आणि जवळच घ्या, म्हणजे लक्ष राहिलं आमचा, असं काका बोलले आणि माझं काम फत्ते झालं. मला बरं वाटलं. काकांनी आडेवेडे न घेता संमती दिली. त्यांनाही दिसत होता असेल वेदीचा होणारा त्रास. आई येणार गावावरून हे ठरलं होतं. मी फोन केल्यावर बाबांनी आईला 2 दिवसात पाठवतो बोलले. मी आता आई कधी येते ह्याचीच वाट बघत होतो. पण 3 दिवस झाले तरी आई आली नाही, म्हणून मग मीच फोन केला. तेव्हा कळलं की आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि पाय फ्रॅक्चर झाला होता. मला आईची काळजी वाटली आणि इकडे वेदीचीही काळजी वाटत होती. रूम ताब्यात घेऊन ठेवला होता. नुसतं भाडं भरणं परवडणारं नव्हतं, म्हणून मग मी रूममध्ये दोघांनीच जायचं असं ठरवलं. आता प्रश्न होता, चाळीत आजूबाजूच्या लोकांना खूप पडलेली असते. दुसऱ्याच्या घरात काय चालले याची. त्यामुळे दोघे राहिलो तरी त्रास दिला असता. मग शक्कल लढवली. आजूबाजूला कोणी मुलगी असेल तर तिला वेदीच्या सोबत बोलवायचं आणि राहायचं थोडे दिवस. मी वेदीला कामावरून निघताना गाठलं आणि बोललो, चल मला तुझ्याशी बोलायचं आहे. तीही काय बोलायचं असेल या संभ्रमात दिसली. एका ठिकाणी बसून मी तिला रूम घेतल्यापासून बाबांशी काकांशी बोलणं झालं हे सगळं सांगितलं. तसंच आई येणार होती, पण तिच्या पायाला फ्रॅक्चर आल्यामुळे ती नाही येऊ शकत. त्यामुळे आता
दोघांनाच रूमवर राहावं लागणार आहे याची कल्पना दिली. ती थोडा वेळ थांबली आणि म्हणाली, वेदांग, एक बोलू? तुझ्यावर विश्वास ठेवून मी इथपर्यंत आली आहे. मी तुला कधी एकटं पाडणार नाही, पण या विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नकोस. मी तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणालो, मी तुला नाव ठेवायला अजिबात जागा देणार नाही. मी तुला कोणताच त्रास देणार नाही. पण आपल्याला आजूबाजूच्या लोकांना आपल्या विश्वासात घेतलं पाहिजे, नाहीतर आई येईपर्यंत ते आपल्याला जगू देणार नाहीत. एवढंच बोलली. आता आमचा पुढचा प्रवास जरा खडतर होता, पण चालावं तर लागणार होतं. कधी एकमेकांच्या साथीने तर कधी एकमेकांना समजून घेत. कठीण होतं, पण अशक्य नक्कीच नव्हतं. हा भाग इथेच संपला. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.